अ, प्रशांत कोरुटकर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे. आज साधारणतः 1 आठवडा होत आला या घटनेला घेऊन. नागपूरमधनं ते व्यक्ती आहे आणि तिथनंच फोन केला. अ, काय मागणी आहे? 1 आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे. आरोपी भेटत नाही. तर त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण झालेलं नाही फक्त अरेस्ट. मग आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत, असं तिथं बातमी आहे. तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही. निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून. त्यांना जामीन मिळालेला आहे 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळालेलं आहे. मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल. 6 तारखेपर्यंत त्यांना टाइम दिलाय कोल्हापूरमध्ये. 6 तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथं येणार आहेत कोल्हापुरात. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलंय. काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष असतील की इतर संस्था या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही. तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे? निषेध नोंदून सगळे कंटाळले असतील कदाचित. निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे. त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाहीये. पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरलेले दिसले नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मत मागतात. नाही, सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारतात? काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा कोल्हापुरात सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे. सगळ्यांनी जवळजवळ. पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये ते कोल्हापूर सोडून मी उर्वरित राज्याबद्दल बोलतो, ती दिसत नाही. आहे सुप्त आहे जरा, परंतु कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे. आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतीच आहे. त्यांनी माफी मागायला पाहिजे का? अजून माफी नाही मागितली, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी माफी मागायला पाहिजे. ऍक्च्युली त्यांनी काय म्हटलं खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही. आणि पण पेपर रिपोर्ट वरनं आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे. अशी अनिल देशमुखांची भेट घेणार आहे काय? हा, ते काल भेटले होते आम्हाला लेन मध्ये आणि त्यांनी बोलवलंय, जाणार आहे त्याच्याकडे. विशेष पॉलिटिकल काही कारण नाही, सहज भेट होणार आहे. सहज भेट आहे. सहज भेट असते. वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही. वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो. यामुळे कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारचीच कायदेशीर गाईडलाईन्स यायला पाहिजे का, असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवावं? राज्य सरकार म्हणते आम्ही ऍक्शन घेणार, पण ते लवकर घेत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण ते वक्तव्य जे येतात वारंवार वेगवेगळ्या लोकांचे असे की असे पुढे यायला नको, यासाठी तुम्हाला काही असं वाटतं? कोल्हापूरकरांचे वक्तव्य आलं, पण त्याची आता पुन्हा एका पुण्याच्या ज्या समितीवर निवड झाली, कुठंतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळतंय. त्यांचं त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही. आतापर्यंत त्यांना कळायला पाहिजे होतं.